नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं मुसाफिरी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, मुसाफिरीच्या माध्यमातून आपण करीत आहोत कोकणातली सफर। हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि दिवेआगर अशी ही आपली सहल सुरू आहे। काल आम्ही हरिहरेश्वर येथील शंकराचं मंदिर आणि प्रदक्षिणा मार्ग याची माहिती आपल्याला दिली होती। आज आम्ही आलेलो आहोत दिवेआगर येथे। दिवेआगरचा सुरम्य आणि निसर्ग संपन्न असा समुद्र किनारा, रूपनारायणाचं सुंदरसं मंदिर आणि सुवर्ण गणेश याची सफर आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत। आपल्या मुसाफिरी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आवडलेले व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा। खाली बेल आयकॉनचं जे बटन येतं ते बटन दाबायला विसरू नका। चला आज सफर करूया दिवेआगरच्या सुंदरशा समुद्र किनाऱ्याची आणि इथल्या निसर्ग संपन्नतेची। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सफर घडवली होती ती हरिहरेश्वरची। आपण मुसाफिरी चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पुन्हा एकदा पाहू शकता। आता आपण निघालेलो आहोत दिवेआगरच्या दिशेने। हिरवीगार झाडी आणि समुद्र किनारा असा विहंगम नजारा पाहत पाहत आम्ही दिवेआगरकडे जात होतो। समुद्र किनाऱ्यालगत असलेला हा रस्ता आणि त्या रस्त्यावरून होणारा प्रवास एक अविस्मरणीय असा अनुभव असतो। हरिहरेश्वर पासून अवघ्या 30 किलोमीटरवर दिवेआगर आहे आणि तासाभराच्या प्रवासात आम्ही दिवेआगरला जाऊन पोहोचलो। दिवेआगरमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो। आम्ही या ठिकाणी पाटील गेस्ट हाऊस नावाचं एक गेस्ट हाऊस बुक केलं होतं। समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळ म्हणजे अगदी 2 मिनिटावर हे गेस्ट हाऊस आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल्स देखील आपल्याला पाहायला मिळतात। राहण्याची उत्तम सोय आणि चवदार जेवण हे इथलं वैशिष्ट्य। या ठिकाणी असलेली नारळाची आणि सुपारीची उंचच उंच झाडं, केळीची बाग आणि हिरवाईनं नटलेला परिसर खरोखरच मनोहारी आणि चित्तवेधक होता। ताडा माडांची केळीची बाग आहे। अतिशय सुंदर असं इथलं हे दृश्य आहे। कोकणामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला सुपारीच्या आणि नारळाच्या बागा बघायला मिळतात। या ठिकाणी केळी देखील मोठ्या प्रमाणावर लावलेली आहे आणि या बागेमधून फेरफटका मारत असताना निसर्गाचं एक वेगळंच स्वरूप बघायला मिळतंय। अतिशय सुंदर आणि नयनरम्य आणि निसर्ग संपन्न असा हा सगळा परिसर आहे। दिवेआगरमध्ये आल्यानंतर 3 गोष्टी प्रामुख्याने अनुभवल्याच पाहिजेत। एक म्हणजे दिवेआगरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा, दुसरं सुवर्ण गणेश मंदिर आणि तिसरं म्हणजे या ठिकाणी असलेलं रूपनारायणाचं अर्थात भगवान श्री विष्णूचं देखणं मंदिर। आजच्या या व्हिडिओमधून आपण दिवेआगरच्या समुद्र किनाऱ्याची सफर करणार आहोत आणि इथला सूर्यास्त अनुभवणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये रूपनारायण मंदिर आणि सुवर्ण गणेश मंदिर यांची सफर आपण करणार आहोत। मासेमारीनंतर समुद्रात मिळालेले मासे विकण्यासाठी कोळणी गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसत होत्या। मित्रांनो, हे बघा, हे ते कॉटेज आहे ज्या ठिकाणी आम्ही राहिलो। पाटील गेस्ट हाऊस नावाचं हे कॉटेज आहे। आमचे मित्र आशुतोष चावरे बघा मागे दिसतात। हॅलो, अभिजित साई, उन्मेष, यशमीत। आता सगळे समुद्र किनाऱ्यावर निघालेलो आहोत। आम्ही समुद्र किनाऱ्याकडे चालत निघालेलो आहोत। इथून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर समुद्र किनारा आहे। आता समुद्र किनारा दिसायला लागलेला आहे पाठीमागे आणि आलाच आता सूर्य मावळतीकडे निघालेला आहे आणि ते दृश्य आता आपल्याला बघायचे। समुद्र किनारा पाहिला की प्रत्येकाच्या आनंदाला उधाण येतं। समुद्रामध्ये जावं, भिजावं, डुंबावं आणि इथले ॲडव्हेंचरस गेम करावेत, बग्गीतून राईड मारावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि तेच दृश्य दिवेआगरच्या या समुद्र किनाऱ्यावर बघायला मिळत होतं। मित्रांनो, हा लांबच लांब पसरलेला समुद्र किनारा या बाजूला पण दिसतोय आणि इकडच्या बाजूला पण दिसतोय। अक्षरशः वाळवंटाचं रण असावं अशा प्रकारची ही वाळू आणि हा किनारा, विस्तीर्ण असा हा किनारा या ठिकाणी दिसतोय। पाणी बरंचसं लांब गेलेलं आहे
कदाचित ओहोटी लागल्यामुळे पाणी लांब गेलं असण्याची शक्यता आहे, कारण इथे अजून जमीन ओली आहे, तर ओहोटी लागल्यामुळे कदाचित पाणी आत सरकल्याचं दिसतंय. समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर मुलांच्या आनंदाला मात्र पारावार उरला नाही. समुद्रामध्ये केव्हा जाऊन डुबकी मारतोय असं त्यांना झालं होतं. अस्ताला निघालेला सूर्य आणि त्याचं पाण्यावर पडलेलं प्रतिबिंब असं हे विहंगम दृश्य होतं. दिवेआगरचा समुद्र सुरक्षित, स्वच्छ आणि नितळ असा आहे. नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक मोठ्या प्रमाणावर दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरमध्ये आलेले होते. दिवेआगरमध्ये देखील पर्यटकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पाण्यामधल्या वेगवेगळ्या ॲडव्हेंचर गेम खेळण्याकडे मुले आणि मोठी माणसं देखील आकर्षित होत होती. दिवेआगरच्या समुद्रकिनाऱ्याची पुळण देखील भली मोठी आहे. इथली पांढरी शुभ्र वाळू, मावळतीची सूर्यकिरणं तिच्या अंगावर पडल्यानंतर तांबूस होऊन जाते. अतिशय विहंगम असं हे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं. समुद्राच्या किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटा आणि त्यावर सूर्याचं पडलेलं प्रतिबिंब हे विलोभनीय दृश्य या ठिकाणी पाहता येतं. मित्रांनो, दिवेआगरच्या समुद्र किनाऱ्याची आजची आपली सफर पूर्ण झाली आहे. उद्या आपण भेट देणार आहोत रूपनारायण मंदिर आणि सुवर्ण गणेश मंदिराला. आपल्या मुसाफिरी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडलेले व्हिडिओ पुढे फॉरवर्ड जरूर करा. चला पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या व्हिडिओसह मुसाफिरी चॅनलवर.